आज बनणार आहे बघा मी शेपूची डाळ भाजी मुगाच्या डाळीमध्ये। त्यासाठी शेपूची भाजी तोडून घेते। बघा या प्रमाणात तोडायची शेपूची भाजी। शेपूची भाजी तोडून घेतलेली आहे बघा। आता याला पाण्यानं धुवून घेते। शेपूची भाजी धुवून घेतली मी पाण्यानं स्वच्छ। भाजीला कापून घ्यायचं बघा शेपूच्या भाजीला। बारीक बारीक कापायचं, जास्त मोठी मोठी नाही ठेवायची भाजी, डाळीमध्ये बनवायची आहे त्याच्यामुळे। बघा याप्रमाणे कापायची। भाजी कापून झालेली आहे। शेपूची भाजी मी मुगाच्या डाळीमध्ये बनवणार आहे। त्यासाठी मी मुगाची डाळ भिजू घातली बघा। छान भिजलेली आहे मुगाची डाळ, बघू शकता। शेपूची भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। एक माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। थोडं हिंग टाकायचं। लसणाची पेस्ट, लसणाच्या पेस्टला तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत परतवायचं। हे हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे मी, ते पण टाकून घ्यायची। परतून घ्यायचं। लसण बघा किती छान लाल झालेलं आहे, मस्त वास सुटलेला आहे लसणाचा। मिरचीला मी आधी भाजून घेतलं होतं, नंतर मिक्सरला बारीक केलं। हळद, भिजवलेली मुगाची डाळ परतून घ्यायचं। ठसका लागायला बघा, खूप छान फोडणी बसलेली आहे। चवीनुसार मीठ, डाळ शिजण्यासाठी थोडं पाणी, परतून घ्यायचं। 5 मिनिटं झाकून ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत। डाळीला परतून घ्यायचं। शेपूची भाजी टाकायची। शेपूच्या भाजीला डाळीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं बघा। शेपूची डाळ भाजी आहे ना, छान लागते खायला, मला तर खूप आवडते। शेपूची डाळ भाजी मिक्स करून झालेली आहे। 10 मिनिटं झाकण ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहेत बघा। शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा शेपूची डाळ भाजी कशी झाली ते।